साधारण 2023ला हा प्रोजेक्ट आम्हाला अलॉट झाला. आज मागे जी तुम्ही टाकी बघताय त्या टाकीच्या कामासाठी आम्ही इथं ज्यावेळेला आलो, अप्रोच झालो, त्यावेळेला सगळ्यात मोठा टास्क आमच्यासमोर होता तो म्हणजे 100% RCC काम होतं. कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणात इथं आम्हाला लागणार होतं. आजपर्यंत आम्ही जे प्रोजेक्ट केले ते मॅन्युअली कॉन्क्रीट करून केलेले होते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट करायचं म्हटलं तर RMC शिवाय आपल्याला पर्याय नव्हता. इथे आम्ही आमचे जे मित्र आहेत त्यांच्यामार्फत चौकशी केली तर आम्हाला नवलाई इन्फ्रा या कंपनीचं नाव समोर आलं. आम्ही नवलाई इन्फ्राशी कॉन्टॅक्ट केला आणि हा प्रोजेक्ट करण्यासंदर्भात त्यांना कल्पना दिली. साधारण एक अप्रॉक्सिमेटली 2000 क्युबिक मीटरपेक्षाही जास्त कॉन्क्रीट आम्हाला लागणार होतं. आज हा प्रोजेक्ट इथं पूर्ण झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता की चांगल्या क्वालिटीचं कॉन्क्रीट इथं आम्हाला नवलाईने प्रोव्हाइड केलं. फक्त कॉन्क्रीट प्रोव्हाइड करणं हा एकच मुद्दा आपल्यासमोर नव्हता, तर सगळ्यात मोठा टास्क या टाकीच्या ह्याच्यात असतो तो म्हणजे टाकीचं फाउंडेशन. त्या फाउंडेशनसाठी जो राफ्ट कास्ट करायचा होता आम्हाला, तो साधारण 650 क्युबिक मीटर एवढं कॉन्क्रीट एका दिवसात आम्हाला करायचं होतं, कारण की त्याच्यामध्ये खंड पडून चालणार नव्हता. आणि नवलाईची जी टीम आहे त्यांचं टीमवर्क पूर्ण त्यांची ताकद लावून एका वेळेला 2 पंप लावून 2 कॉन्क्रीट पंप लावून ते कॉन्क्रीट आम्ही तुम्हाला पूर्ण करून देतो म्हणून असे आम्हाला त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि एका दिवसामध्ये 650 क्युबिक मीटर म्हणजे जवळपास 650 क्युबिक मीटर एवढं कॉन्क्रीट त्यांनी आम्हाला एका दिवसात म्हणजे साधारण 15 तास लागले त्या कामाला, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची अडचण न येता तो टास्क पूर्ण करून दिला. आणि त्याचमुळे ह्या टाकीचं फाउंडेशन एवढं चांगल्या पद्धतीचं इथं टाकी जी आहे उभी आहे ती आज नवलाईने जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली आम्हाला, त्याच्यामुळे ही टाकी इथं उभी आहे. त्याचबरोबर क्वालिटीमध्ये जर बोललो आपण तर प्रत्येक बॅचचे वेगळे क्यूब्स त्यांची स्वतःची टेस्टिंग लॅब आहे, तिथून आम्हाला त्याचे रिपोर्ट्स मिळत होते. त्यामुळे क्वालिटीबद्दलही आम्हाला त्याबद्दल कुठलीच प्रकारची शंका आम्हाला नाही राहिली किंवा MIDCच्या अधिकाऱ्यांना नाही राहिली. अशा पद्धतीने खूप चांगली सर्व्हिस त्यांनी आम्हाला इथं प्रोव्हाइड केली आणि हा प्रोजेक्ट आम्ही पूर्णत्वास नेला. त्याबद्दल नवलाई इन्फ्राचे त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.